एक मनोविकार तज्ज्ञ झोपलेल्या अवस्थेत काय विचार करतो, त्याला स्वप्न कसं पडतं, त्यावर लिहिलेला हा लेख आहे. तर लेखाची सुरुवात होते. माणसाचं मन सुप्त अवस्थेत जे काम करतं त्या कामाचा घटक म्हणून मन गैरसमजुतीत हलकं होतं. भास भ्रम या विकारात निर्णायक बाजू मांडतात. कानाला जे ऐकू येत नाही सामान्यपणे रुग्ण यात उतरतात. दिसतात अशा वस्तुस्थितीच्या वास्तविक जगात उपस्थित नाहीत. त्यामुळे या विकारात आढळते संदर्भ भ्रम आणि संदेहवृत्ती ही काही. पुढे एक तोच तज्ज्ञ म्हणतो, आपल्या स्वप्नात पाळत ठेवून आहे कुणी आपल्याला इजा पोहोचवेल असंही वाटतं यात, कारण तो आपल्या कामात एवढ्या गुंतलेला असतो आणि रुग्णांना सुधारण्यात एवढा गुंतलेला असतो की त्याला दुसरं काहीच आठवत नाही. त्यामुळे पुढे म्हणतो, सर्वोच्च असल्याची जाणीवही होते यात असता हयात. सिझोफ्रेनिया छिन्नमनस्कता अशा या विकारात वास्तविकतेपासून संपर्क तुटतो. माणूस एकटा होऊन आपल्याच जगात वावरायला लागतो. अस्ताव्यस्त होऊन रुग्णाची जीवनाप्रती आस्थाही अशा रीतीने तुटते. औषध गोळ्यांनीच फरक पडतो, नाही निस्तट मनावरची गटी, न पडत मनावर डाग किंवा खड्डे. दीर्घकाळ चालणाऱ्या पुढे तज्ज्ञ स्वप्नात अनुभवतो, स्वप्न पाहतो आणि त्याचं लिखाण असं म्हणते. त्या लिखित स्वरूपात माझं असं म्हणणं आहे, जे लिखित आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या प्रवासात साथ हवी रुग्णाची, पालनपोषण करणाऱ्या जनांची, तसेच स्वकीय जनांची. म्हणजे स्वतःलाही त्याने एवढं इन्व्हॉल्व केलेलं आहे त्या व्यवस्थेमध्ये, त्या सिस्टीममध्ये, आणि त्याचवरच त्याचा चरितार्थ चालतो. त्यामुळे तो किती सुसंस्कृतपणे आणि सभ्यपणे तसेच प्रामाणिकपणे काम करतो याचंच एक स्पष्ट उदाहरण आपण यातून पाहू शकतो. पुढे म्हणतो, अथवा सिझोफ्रेनिया हा आजार उलटून येऊ शकतो. प्रमाणात गोळ्यांचा डोस याने माणसावर या योग्य प्रमाणासाठी डॉक्टरांना भेटावे नियमात. सल्लासंमतीने वैद्याचा विकार निवळतो. योग्य उपचाराने चांगले सुखदायी आरोग्यही लाभते. योग्य थेरपी तसेच सामाजिक वातावरणाने. म्हणजे त्याचा रुग्णाकडे पाहण्याचा ऑप्टिमिस्टिक दृष्टिकोनसुद्धा आहे. अशा प्रकारे विश्वास ठेवावा जडता विकार छिन्नमनस्कतेने.